श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, खूप कमी लोकांना माहिती आहे की स्त्रियांचा हा भाग खूप पवित्र असतो. त्याचबरोबर स्त्रियांची कोणती लक्षणे आहेत जे आपल्या घराला भाग्यशाली बनवतात. काही लोक असे आहेत महिलांच्या पायाला पवित्र अंग मानतात, पण सत्य काही वेगळंच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना पूजनीय मानले गेलं आहे. त्यांना उच्च सन्मान प्राप्त आहे. हेच कारण आहे की आपल्या इथे महिलांना पूजण्याची परंपरा आहे. सामुद्रिक शास्त्रात महिलांबाबत विस्तारपणे सांगितलं आहे. त्यांचे कोणते लक्षण पुरुषांसाठी चांगले किंवा भाग्य बदलणारे आहे, या प्रश्नांचे उत्तर ही सामुद्रिक शास्त्रात दिले आहे. यामध्ये महिलांच्या केसापासून ते नखापर्यंतची स्थिती आणि त्यांचा फायदा सांगितला आहे. महिलांचे कोणते मोठे अंग नवऱ्याचे भाग्य बदलण्यासाठी शुभकारक असतात. यामध्ये मोठे आणि लांबसडक केस. शास्त्रात असा उल्लेख आहे की लांब केस असणारी महिला पद्मिनी असते. लांब आणि रेशमी केस हे शुभ आणि सौंदर्याचे प्रतीक असतात. महिला पतीसाठी सौभाग्यशाली असतात. तसेच उंच मान. सामुद्रिक शास्त्रानुसार उंच मान असणाऱ्या महिलांना मंगलकारी मानलं गेलं आहे. ज्या स्त्रियांची मान उंच असते अशा महिला ऐश्वर्यशाली असतात. यांच्याजवळ सर्व वैभव असते. यांच्या असण्याने पतीला कधीच पैशाची कमी भासत नाही. याचबरोबर कपाळ मोठे असणे. जर तुमची चारही बोटे तुमच्या माथ्यावर सहजपणे येत असतील तर हे खूपच शुभ लक्षण आहे. छोटा माथा असणाऱ्या स्त्रिया कधी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. अशा महिलांचा आत्मविश्वास कमी असतो आणि भाग्यही कमजोर असते. आणि ज्यांचे कपाळ मोठे असते त्याला गजमस्तक ही म्हणतात. अशा स्त्रिया खूपच सौभाग्यशाली असतात. अशा स्त्रियांच्या पतीला यश, सन्मान आणि समाजामध्ये प्रसिद्धी मिळते. माथा बाधारहित असायला हवा, कारण माथ्यावर कोणतेच निशाण असू नये. जर निशाण जन्मताच असेल तर यामुळे बाधा निर्माण होऊ शकते. मग तो मुलगाच असो किंवा मुलगी असो, हे रागीत स्वभावाचे असतात, स्वार्थी असतात. असे लोक जिद्दी पण असतात. याशिवाय जर नंतर काहीतरी लागून डाग राहिला असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याचा मंगळ कमजोर आहे. ज्यांचा मंगळ कमजोर असतो अशा व्यक्तींना 12 वर्षाच्या आधी माथ्यावर जखम नक्की होते. अशा लोकांचे लग्नानंतरचे जीवन डिस्टर्ब असते. मतभेद असतात. आपल्या जोडीदारासोबत ज्या लोकांना माथ्यावर निशाण आहे अशा व्यक्तींनी रोज माथ्यावर चंदन नक्की लावावे. यामुळे त्यांचे भाग्य प्रबळ होते. अंगावर जास्त केस असणाऱ्या स्त्रिया या शनी दोषित असतात. त्यामुळे विशेष करून ज्या स्त्रियांच्या अंगावर जास्त केस असतात त्या स्त्रिया कोणत्याच कामात यशस्वी होत नाहीत. आणि अशा स्त्रियामुळे परिवारातील लोकही असफलता बघते. तसेच ज्या पुरुषांचा आवाज तेज आणि स्पष्ट असतो असे लोक खूप विश्वासू असतात. यांचा सूर्य खूप प्रबळ असतो. असे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. ज्या स्त्रियांचा आवाज कर्कश असतो, तेज असतो, अशा स्त्रियांना जीवनात खूप स्ट्रगल करावे लागते. आणि हळू आवाज असणाऱ्या स्त्रिया खूप भाग्यशाली मानल्या जातात. नव्या जीवनात कोणतेही सुख सहजतेने प्राप्त होणे आपले व्यक्ती दर्शवतात असे म्हटले जाते. डोळे बाधा विरहित असावे, म्हणजेच डोळ्यांच्या आजूबाजूला कोणतेच निशाण असू नये. डोळ्यात चमक असावी. अशा स्त्रिया
घरासाठी शुभ असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.